नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स मध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, मेडिकल मेंटॉर, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर, आपल्या सर्व विद्यार्थी, पालक आणि सर्व माझ्या व्ह्यूअर्सचे हार्दिक स्वागत। आजचा जो विषय आहे तो म्हणजे सीईटी सेल मार्फत किंवा www.mahacet.org.in यावरती महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगची जी प्रोसेस MBBS पासून ते संपूर्ण आयुष कोर्सेसच्या संदर्भामध्ये जी प्रोसेस चालते त्या संदर्भातल्या फॉर्म फिलिंगच्या प्रक्रियेबद्दल इत्थंभूत संपूर्ण मार्गदर्शनापर हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। वास्तविक पाहता हा जो सीईटी सेल मार्फत चालणारा जो राऊंड आहे ते एकूण 4 राऊंड मध्ये आपले सर्व प्रोसेस चालू असते। त्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये फॉर्म फिलिंग प्रोसेस एक टप्प्यामध्ये, नंतर पेमेंट जे काय असतं ते पेमेंट म्हणजे 1000 रुपये फीज असते संपूर्ण प्रोसेससाठी, सर्व कॅटेगरीसाठी। ते त्याच्यासाठी डॉक्युमेंट कसल्याही प्रकारचे डिपॉझिट वगैरे काही असत नाही। त्याचबरोबर जे काही स्कॅन्ड डॉक्युमेंट्स जे असतात, आपल्या जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सचे सर्व स्कॅन्ड कॉपीज आपल्याला अपलोडिंग करायचे आणि त्यानंतर जो फायनल जे गोष्ट आहे त्यानंतर आपल्याला प्रिंट अशा प्रकारचे 4 टप्प्यामध्ये आपल्याला हा फॉर्म फिलिंग करायचा असतो। त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक लक्षात ठेवायचं आहे की फॉर्म फिलिंग करताना ज्या विद्यार्थ्यांना 720 मार्कापासून ते मायनस पर्यंत नीटसाठी स्कोर असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सीईटी सेल मध्ये आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर सर्वांना फक्त एकाच वेळेस एंट्री असते, म्हणजे एकाच वेळेस फॉर्म भरायचा आहे। आणि ती जी सीईटी सेलचं जे काही आपल्याला 4 राऊंडचं जे शेड्यूल आहे ते आलेलं नाहीये, परंतु MCC ने आपल्याला गाईड दिलेलं आहे की दरम्यान 17 ऑक्टोबर 2022 पासून आपला महाराष्ट्र स्टेट किंवा इतर सर्व स्टेटच्या प्रोसेसचा पहिला राऊंड चालू व्हायला पाहिजे, अशा प्रकारचे गाईडलाईन्स दिलेले आहेत। तर तो दरम्यान 17 ऑक्टोबर 2022 ला सुरू होईल, एवढं आता तरी सध्या सांगेन। ज्यावेळेस सीईटी सेलचं शेड्यूल येईल त्यावेळेस आपण ते सांगूच। त्यामुळे पहिल्यांदा आणि एकच वेळेस आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं, हे लक्षात घ्या। त्याच्यासाठी डॉक्युमेंट अपलोडिंग असतं का, तर 100% डॉक्युमेंट अपलोडिंग असतं। जे ऑल इंडिया कोट्यासाठी कसल्याही प्रकारचं डॉक्युमेंट्स अपलोडिंग नसतं, परंतु सीईटी सेलच्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मध्ये आपल्याला 85% गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBS पासून सर्व आयुष कोर्सेससाठी ऍडमिशन प्रक्रिया या प्रोसेस थ्रू चालल्या जातात। त्यासाठी डॉक्युमेंट्स अपलोडिंग सुद्धा असतात आणि कोणते डॉक्युमेंट्स करावे लागतात त्या संदर्भात पण आपण आता हे गाईड करणार आहे। त्याच्यामध्ये एकूण 7 प्रकारचे डॉक्युमेंट्स कमीत कमी लागतात, हे लक्षात घ्या। पहिलं जे आहे ते सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं होतं की ऍडमिट कार्ड, जे आपण परीक्षेला जाताना ऍडमिट कार्ड होतं ते ऍडमिट कार्ड या ठिकाणी अपलोड करायचे पहिल्यांदा। दुसरं जे आहे ते नीटचं स्कोर कार्ड, म्हणजे जे काय आपल्याला नीट मध्ये मार्क्स पडलेले जे स्कोर कार्ड अपलोड झालेलं आहे NTA कडून आलेलं, ते आपल्याला स्कोर कार्ड सुद्धा अप्लाय करावं लागतं, ते पण आपल्याकडे तयार असलं पाहिजे। तिसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नॅशनॅलिटी, डोमिसाईल आणि एज सर्टिफिकेट। त्याच्यासाठी कधी कधी 2 प्रकारचे डॉक्युमेंट्स असतात। एक नॅशनॅलिटी म्हणजे इंडियन नॅशनॅलिटी किंवा NRI किंवा OCI किंवा या प्रकारचे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते अपलोड आपल्याला करायचं आहे। आणि त्यानंतर डोमिसाईल म्हणजे तुमचं अधिवास कुठं आहे किंवा राहता कुठं त्याचं एक डोमिसाईल सर्टिफिकेट। कदाचित हे दोन्ही वेगवेगळे पण सर्टिफिकेट असतात आणि कदाचित काही दोन्ही मिळून एक पण नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा असतं, हे आपल्याला अपलोड करावं लागतं, हे लक्षात ठेवा। ज्यांच्याकडे नसेल त्यांनी सर्व काढून घ्यायला हरकत नाही। कधीही काढलेलं जे नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट कधीही आयुष्यभराची लाईफ टाइम व्हॅलिडिटी असते, ते आपल्याला चालू शकतं। त्याला काही म्हणजे काल काढलं पाहिजे, 1 वर्षात काढलं पाहिजे असं नाही। 10 वर्षापूर्वीचं जरी असलं, 5 वर्षापूर्वीचं जरी असलं तरी आपल्याला व्हॅलिड असतं। दुसरी गोष्ट HSC मार्कशीट, म्हणजे 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट नाही आलं तरी चालतंय, काय काळजी करायची काम नाही। आणि 6वं डॉक्युमेंट आहे ते SSC पासिंग सर्टिफिकेट। तुम्ही म्हणाल की SSC मार्कशीट आहे, मार्कशीट बरोबरच पासिंग सर्टिफिकेट असते आपल्याला, त्याला प्रमाणपत्र म्हणतो आपण। हे प्रमाणपत्र 10वीचं प्रमाणपत्र आपल्याकडे असलं की त्याच्यावरती ज्यावरती आपली बर्थ डेट आहे, जन्मतारीख आहे, असं आपल्याला इकडे अपलोड करायचं आहे, हे लक्षात ठेवा। कदाचित हे नसेल तर तुम्ही ते तयार करून घ्या। आणि सर्वात महत्त्वाचं 7वं जे आहे ते म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट।
म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ते अप्रोप्रिएट डॉक्टर कडून आता रिसेंट बनवून घ्या आणि ते काही फॉर्मेट आहे तो तर ब्रोशर मध्ये दिलेलंच आहे. त्या ब्रोशरनुसार आपण ते फॉर्मेट मध्ये बघून मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट यू आर इलिजिबल फॉर टू बिकम अ मेडिकल कोर्सेससाठी ऍडमिशन घेण्यासाठी इलिजिबिलिटीसाठी म्हणून त्याचा फार महत्वाचा रोल असतो. त्यानंतर काही जणांचे 3 प्रकारचे डॉक्युमेंट्स महाराष्ट्र राज्य लेवलवरती येतात. ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट. हे कुणाकुणासाठी आहे? फिजे, NT1, NT2, NT3 आणि त्याचबरोबर ओबीसी आणि एसबीसी या सर्व कास्टसाठी महाराष्ट्र लेवलवरती महाराष्ट्र स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर आणि व्हॅलिडिटी असली पाहिजे. ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलेअर नसेल ते ओपन मध्ये जाणार हे लक्षात घ्या. त्याचबरोबर जे काही SC आणि ST साठी मात्र नॉन क्रिमिलेअरची काही आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पाहिजे आहे. दुसरी गोष्ट, जे ओपन मध्ये फॉर्म भरणार त्याला कसल्या प्रकारचे ह्या तिन्ही मधलं सर्टिफिकेट लागणार नाही. आणि EWS सर्टिफिकेट ज्यांना पाहिजे असेल त्याला अनेक जर महाराष्ट्र असं लिहिलेलं महाराष्ट्र स्टेट तर्फे दिले जाणारं इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं EWS सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे असतं. ते पण 31/3/2022 नंतरचं काढलेलं असलं पाहिजे. अगोदरच असेल तर ते व्हॅलिड नसतं, त्याच्यावरती व्हॅलिडिटी असते. नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट वरती मात्र व्हॅलिडिटी ही आपल्याला पुढच्या 31 मार्च 2023 पर्यंत कमीत कमी व्हॅलिड असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त व्हॅलिड असेल तरी चालू शकतं, तुम्हाला त्याचा उपयोग होतो. मग प्रत्यक्षात स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस कशी चालू होते तर त्यासाठी म्हणून पहिल्यांदा फॉर्म फिलिंग, डॉक्युमेंट्स अपलोडिंग आणि त्यानंतर आपल्याला जी काही प्रिंट आहे ती प्रिंट आणि त्याच्या अगोदर आपण पेमेंट म्हणजे जे काही 1000 रुपयाचं पेमेंट सर्व कॅटेगरीसाठी असतं ते केल्यानंतर आपल्याला प्रोव्हिजनल SML लिस्ट येते. SML म्हणजे काय? स्टेट मेरिट लिस्ट नंबर. जसं आपल्याला ऑल इंडिया रँक भारत देश लेवलवर असतो तसा महाराष्ट्र लेवलवरती महाराष्ट्रातला तुमचा कितवा क्रमांक आहे तो SML लिस्ट आपल्याकडे येत असते. ती प्रोव्हिजनल येते, म्हणजे कदाचित ऑब्जेक्शन वगैरे आलं तर ते बदलू शकतो म्हणून त्याला नाव प्रोव्हिजनल दिलेलं आहे. आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं. 2 प्रकारे गेल्या 5-6 वर्षापासूनचा जो अनुभव आहे ते मी सांगतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठल्या तरी मेडिकल कॉलेजवरती जाऊन आपल्याला आपले जे व्हॅलिड डॉक्युमेंट्स जे अपलोड केलेले आहेत ते ओरिजिनल स्वरूपामध्ये जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं आणि त्यानंतर आपल्याला जी फायनल मेरिट लिस्ट येत असते. परंतु गेल्या 2 वर्षांमध्ये मात्र हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डायरेक्ट कॉलेज अलॉट झाल्यानंतरच आपलं जे कॉलेजवरती स्क्रुटनी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अगोदर होतं, नंतर CET सेलकडे ऍडमिशन होत असतं. हे कॉलेजवरच 2 वर्षात केलं जातं. ह्या वर्षी काही गाईडलाईन्स आल्या नाहीत, परंतु कदाचित प्रोव्हिजनल SML लिस्ट आल्यानंतर आपल्याला काही डेट येऊ शकते, ते आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू. त्यानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला खूप सारी सेंटर्स असतात, म्हणजे मेडिकल कॉलेजेस असतात, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागत असतं. ह्या दोन्हीपैकी कोणती तरी प्रोसेस असू शकते आणि त्यानंतर आपले फायनल मेरिट लिस्ट SML लिस्ट येते. गेल्या 2 वर्षांमध्ये कोविडमुळे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही, म्हणून असं आपल्याला म्हणता येईल की नंतर लगेच आपल्याला फायनल SML लिस्ट सुद्धा येते. मग फायनल SML लिस्ट म्हणजे काय आणि प्रोव्हिजनल म्हणजे काय? तर प्रोव्हिजनल मध्ये तुम्ही एखाद्या कॅटेगरीनुसार तुम्ही अपलोड केलेलं असेल तर आणि ते जर तुमचं व्हॅलिड नाही झालं एखादे डॉक्युमेंट तर तुम्ही ओपन मध्ये जाणार आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणजे तुमच्याकडे STचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल आणि तुम्ही ST म्हणून जर केलेलं असेल तर तुम्हाला STचा SML प्रोव्हिजनल मध्ये येईल, परंतु इकडे मात्र जर व्हॅलिडिटी तुमच्याकडे नसेल तर मात्र तुम्हाला ती ओपन मध्ये काउंट केलं जाणार आहे. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यावर्षी होईल किंवा नाही होईल माहित नाही. त्यानंतर फायनल SML लिस्ट येईल. त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंगचं हे प्रोसेस चालू होईल. म्हणजे ऑप्शन फिलिंग म्हणजे काय? प्रेफरन्सेस द्यायचे आपल्याला. MBBS त्याच्यामध्ये 2 प्रकारे प्रेफरन्स देता येतात. म्हणजे आपण 1000 रुपये भरून CET सेलकडे रजिस्ट्रेशन केलं तर 2 ठिकाणी आपल्याला 2 सेक्शन मध्ये चालता येईल. पहिल्या सेक्शन मध्ये MBBS आणि BDS या दोन्ही प्रोसेसमध्ये आपण फॉर्म भरू शकतो, प्रेफरन्सेस देऊ शकतो. याच्यामध्ये प्रेफरन्सेस किती देऊ शकतात किंवा ही कशी प्रोसेस चालते बघा. पहिल्यांदा प्रोव्हिजनल SML लिस्ट आली, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलं, त्यानंतर फायनल SML लिस्ट आले, नंतर प्रेफरन्स फॉर्म फिलिंग झालं, ऑप्शन फॉर्म फिलिंग झाले आणि ऑप्शन्स दिल्यानंतर आपल्याला इंटरनल प्रोसेस झाल्यानंतर सिलेक्शन लिस्ट येईल आणि सिलेक्शन लिस्ट नंतर रिपोर्टिंग येत असतं. रिपोर्टिंग मध्ये कॉलेजवर जाऊन ऍडमिशन प्रत्यक्ष प्रक्रिया घ्यावी लागत असते. कोरोनामध्ये मात्र जो आहे तो मात्र
ऑप्शन फिलिंग आणि सिलेक्शन लिस्ट आली, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही मात्र तुमच्या कॉलेजवर झालं होतं आणि नंतर लगेचच रिपोर्टिंग झालेलं होतं. ह्याच्या अगोदर आपल्याला ज्यावेळी ऑप्शन फॉर्म फिलिंग असतं त्याच्या अगोदर सीट मॅट्रिक्स येतं. सीट मॅट्रिक्स म्हणजे सीट डिस्ट्रीब्युशन मॅट्रिक्स म्हणतो आपण त्याला. म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार महाराष्ट्रातले सगळे जेवढे सीट्स आहेत, एमबीबीएस असतील, बीडीएस असतील, बीएमएस असतील, बीयूएम असेल, बीएचएमएस असेल किंवा सर्व काही कोर्सेस असतील, त्या कोर्सेसचं आपापल्या कॅटेगरी वाईज वुमन्स असेल, जनरल असेल किंवा ओपन, ईडब्ल्यूएस, त्याचबरोबर ओबीसी, एसबीसी, एनटी 1, 2, 3, एससी, एसटी आणि व्हीजेडीटी अशा प्रकारच्या सर्व कॅटेगरीसाठी जे संपूर्ण सीट्स मधील 15% डिस्ट्रीब्युशन तर आपल्याला ऑल इंडियाला जातं. 85% मधील एमबीबीएस बीडीएस मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जे जे व्हॅलिड कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेस मधला 85% सीट्स नुसार आपल्याला हिली एरिया, ऑर्फन, पीडब्ल्यूडी असे प्रकारचे वेगवेगळे जे काही रिझर्वेशन आहेत ते रिझर्वेशन टोटल लिस्ट नुसार ते पर्सेंटेज वाईज दिलं जातं आणि त्या पर्सेंटेज वाईज आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉलेजमध्ये आपल्याला ऑर्फनसाठी, पीडब्ल्यूडी साठी किंवा डिफेन्स 1, 2, 3 साठी किंवा हिली एरियासाठी असं एखादं वेळ असेल की नाही माहित नाही, परंतु टोटल सीट्स मात्र जेवढे पर्सेंटेज असेल ते पर्सेंटेज आपल्याला तिकडे टोटल सीट्स मधून दिले जातं. काही ठिकाणी काही सीट्स बघा आपण पाहतो हिली एरियासाठी नसताना एका ठिकाणी असतं, म्हणजे त्यामुळे हिली एरियाचं, ऑर्फनचं हे सर्टिफिकेट काही ठिकाणी डिस्ट्रीब्युशन दिलेलं असतं. त्यानुसार तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये भाग घ्यावी लागते. आणि ऑप्शन फिलिंगच्या अगोदर मात्र फायनल जे काय आपलं जे फी स्ट्रक्चर आहे, म्हणजे कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपल्याला कॉलेजला किंवा सरकारला आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतं की जे ह्या वर्षीसाठी भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 2022 पासून फीज ही कायम पुढील 4.5 वर्ष राहत असते. यासाठीचं फी स्ट्रक्चर तुम्हाला डिक्लेअर करावं लागतं. काही कॉलेजेसनी शिक्षण शुल्क समिती किंवा फी रेग्युलेटरी अथॉरिटी ज्याला फ्रा म्हणतो आपण, याच्याकडे आपण एक इन्स्पेक्शन, प्रत्येक वेळी इन्स्पेक्शन दिलं जातं आणि त्यानंतर लेटर ऑफ इंटेंट किंवा लेटर ऑफ परमिशन दिलं जातं. त्यावेळेस तुम्ही शिक्षण शुल्क समितीकडे अर्ज केलेला असतो कॉलेजनी की आमची फीज वाढवून मिळावी. ती जर वाढवून मिळाली तर ती फीज त्या वर्षीपासून पुढील 4.5 वर्ष लागू होत असते, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट ऑप्शन फिलिंग मध्ये आपल्याला लक्षात येते किंवा प्रेफरन्सेस द्यायचे आपल्याला, म्हणजे हायर टू लोअर प्रेफरन्सेस द्यायचे आहेत आणि त्या प्रेफरन्सेस मध्ये 2 प्रकारे चालतात. म्हणजे एमबीबीएस बीडीएस चालते पहिल्यांदा आणि नंतर दुसऱ्या शिक्षण मध्ये आपल्याला आयुष कोर्सेस मध्ये सर्व कोर्सेस ऑप्शन्स देता येतात. परंतु लक्षात घ्यायचं की या दोन्ही वेळेस ऑप्शन्स फिलिंगच्या वेळेस मात्र एमबीबीएस बीडीएस साठी ही एकाच वेळेस संपूर्ण एमबीबीएस बीडीएस चे कोर्सेस आपल्याला देता येऊ शकतात. आणि एकदा जर तुम्ही चॉईस फिलिंग दिलं तर त्याच्यामध्ये चॉईस फिलिंग मधले प्रेफरन्सेस वरचा खाली, खालचा वर किंवा एखादं ऍड करायची शक्यता पुढच्या प्रोसेसमध्ये पुढील 4 राऊंड मध्ये कधीही आपल्याला करता येत नाही, हे लक्षात घ्या. मग एमबीबीएस बीडीएस साठी एकदा करता येईल आणि आयुष कोर्सेस साठी ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन फिलिंग, त्यावेळेस आयुष कोर्सेस साठी सगळ्या बीएमएस पासून ते फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स अँड बीएसएलपी असेल किंवा बीएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीएससी नर्सिंग या सर्व आयुष कोर्सेस साठी दुसऱ्या सेक्शन मध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करता येतं. म्हणजे चॉईस फिलिंग किंवा त्याला प्रेफरन्स फॉर्म फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग असं म्हणतो. हे 2 टप्प्यामध्ये चालतं. एमबीबीएस बीडीएससी एकदा आणि दुसरी राहिलेली सर्व कोर्सेस साठी एकदा चॉईस फिलिंग केल्यानंतर एमबीबीएस बीडीएस साठी एकदा चॉईस केलं तर पुन्हा चेंज करता येणार नाही. नवीन कॉलेज ऍड झालं मध्ये प्रोसेसमध्ये तर त्यासाठी करता येऊ शकते. मात्र आयुष कोर्सेस साठी सुद्धा एकदा चॉईस फिलिंग करता येते, परंतु जर मध्येच एखादं कॉलेज ऍड झालं तर मात्र चॉईस फिलिंग देता येतं, पण तेवढेच कॉलेज आपल्याला द्यावं लागतं. चॉईस फिलिंग मध्ये आपल्याला जर चॉईस फिलिंग 0 पासून ते जेवढे काही कॉलेजेस अवेलेबल आहेत तेवढे आपल्याला कॉलेज देता येतात. म्हणजे की 1, 2, 5च द्यावं लागते, 10 असं काही नाहीये. तुम्ही एक जर चॉईस फिलिंग दिलं आणि सोडून दिलं तरी चालू शकतं. आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम किती तर किती पण असतात, 300, 400 जेवढे काही सीट्स अवेलेबल असतील, जेवढे कॉलेज असतील तेवढे सगळे चॉईस फिलिंग आपल्याला देता येऊ शकतात. दुसरी गोष्ट, इकडे चॉईस फिलिंग देताना कॉलेजचं नाव नसतं. ऑल इंडिया कोटामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग मध्ये नाव देता येतं, म्हणजे नावच सिलेक्ट करायचे, पण इकडे नाव नसतं. इकडे मात्र आपल्याला कॉलेजचा कोड फिलिंग करायचा असतो. तो कॉलेजचा कोड जो असतो ते कॉलेजच्या कोडमध्ये 2 प्रकारे चॉईस फिलिंग करता येते. जो कॉलेजचा कोड संपूर्ण असतो 4 अंकी असतो, त्याच्यामध्ये पहिला अंक जो असतो, उदाहरणार्थ 1101 असा जर चॉईस फिलिंग असेल तर पहिला 11 म्हणजे 1101 असा असेल, तर 1 जी पहिला आहे
त्याला आपण एमबीबीएस साठी एक कोड आहे, 2 पासून सुरुवात झाली असेल तर बीडीएस साठी, 3 पासून असेल तर बीएमएस साठी आहे, 4 साठी असेल तर बीएचएमएस साठी, बीएमएस साठी, असं पुढे सगळं लक्षात घ्यायचं. त्यामुळे आपल्याला एमबीबीएस चॉईस फिलिंग असेल तर पहिला आकडा 1 असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जो दुसरा अंक येतो म्हणजे आता 1101 मधला दुसरा अंक 1 आलाय, तो मात्र आपल्याला रिजन प्रोव्हाइड करतो. रिजन म्हणजे 3 प्रकारचे रिजन होते एकूण अगोदर चॉईस फिलिंग. आपल्याला महाराष्ट्राचे 3 विभाग केलेले होते. एक तर आरओएम, त्याला रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणतो, त्याला 1 कोड दिलेला होता, आणि जे काही विदर्भ होतं त्याला 2 कोड दिलेला होता, आणि मराठवाड्यासाठी मात्र 3 कोड दिलेला होता. त्यामुळे 13 से जर सुरुवात असेल तर 13 सुरुवात असेल तर मराठवाड्यातलं कॉलेज आहे समजायचं, 11 सुरुवात असेल तर रेस्ट ऑफ महाराष्ट्रातलं कॉलेज आहे समजायला काही हरकत नाही, ते पण एमबीबीएस. 2 सुरुवात असेल तर बीडीएस आहे, 21 असेल तर 2 सुरुवात होते म्हणजे हे बीडीएसचं कॉलेज आहे, 3 सुरुवात असेल तर बीएमएसचं कॉलेज आहे, असं लक्षात ठेवा. त्यामुळे चॉईस फिलिंग मध्ये, ऑप्शन्स फिलिंग मध्ये मात्र आपल्याला कोड लिहायचा असतो, कॉलेजचं नाव लिहायचं नसतं. त्यामुळे कोड माहिती घेणं फार गरजेचं असतं, आणि आपल्याला कोडसाठी म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगेन. आणि दुसऱ्यांदा रिजन आहे, रिजन मात्र 1 असेल तर रेस्ट ऑफ महाराष्ट्र, 2 असेल तर विदर्भ, आणि 3 असेल तर मराठवाडा असं आहे. आणि नंतर तर पुढचा कोड आहे तो 01, 02 पासून ते 21, 18, 21, 22 त्याच्या इस्टॅब्लिश नुसार, म्हणजे जे कॉलेज फाउंड झाले, कधी स्थापना झाले त्याच्यानुसार त्याचा नंबर 1 पासून ते 27, 28 असं नंबर येऊ शकतात. बीएमएसचे सुद्धा तसंच आहे, बीएमएसचं सुद्धा तसंच आहे. त्यानंतर त्याच्या पुढे 2 प्रकार येतात, म्हणजे 1101 एस आणि 1101 एन. आता एन गव्हर्नमेंट कॉलेजसाठी नसतं, एस म्हणजे काय स्टेट कोट्यासाठी आपल्याला करायचं आहे, एन म्हणजे एनआरआय कोट्यासाठी किंवा इन्स्टिट्यूशन कोट्यासाठी करायचं आहे. हे प्रायव्हेट कॉलेजसाठी आपल्याला महत्वाचं राहतं. आपण कधी पण लक्षात घ्या, कॉलेजचा कोड 4 अंकी जर भरला आणि त्याच्या पुढे जर एस भरलं तर आपण 85% कोट्यामधून गव्हर्नमेंटच्या मेरिट लिस्ट मधून आपला विचार होणार आहे. आणि कॉलेजचा कोड प्रायव्हेट कॉलेजचा समजा कोणता पण असेल, मग ते एमबीबीएस असेल, बीएमएस असेल किंवा कोणता पण, त्या कॉलेजच्या नंतरचा जर कॉलेज कोड नंतर एन लिहिलेलं असेल तर ते एनआरआय कोट्यामध्ये तुमचा विचार होणार आहे. त्यामुळे एन दिलं तर तुम्हाला लगेच कॉलेज अलॉट होते आणि त्याची फीस जास्त असते, हे लक्षात ठेवा. आणि इन्स्टिट्यूशन कोट्यामध्ये एमबीबीएसची फीस जर एखाद्या कॉलेजची 10 लाख असेल तर ती 30, 40, 50 लाख रुपये असू शकते. त्यामुळे एन लिहिलं आहे का बघायचं. ज्यांना मार्क्स कमी आहेत आणि ज्यांनी कॉलेज बरोबर कॅपिटेशन मनी देऊन समजा बोलणी करून घेतलेला असेल तर त्या कॉलेजचा कोड आपल्याला त्या ठिकाणी एन असा भरायचा. पण एन कधी भरता येतो, जर तुम्ही पेमेंट ऑप्शन्स मध्ये जर 5,000 रुपये इन्स्टिट्यूशन कोट्याची सरकारकडे सीईटी सेटकडे फॉर्म भरलेला असेल तरच तुम्हाला एन भरता येऊ शकतो. अगोदर एन भरता येत होतं पण आता एन भरता येत नाही, त्यामुळे ती चुका होणार पण नाही. एस फक्त 1,000 भरलं तरच एस भरता येईल. 6,000 रुपये जे विद्यार्थी भरेल त्याला मॅनेजमेंट कोटा किंवा एनआरआय कोटा किंवा इन्स्टिट्यूशन कोटा आपण ज्याला म्हणतो, आयक्यू किंवा एनआरआय किंवा मॅनेजमेंट कोटा असं म्हणून, म्हणजे 15% प्रायव्हेट कॉलेजमध्ये एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत सर्व 15% जो प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस मधला असतो त्याच्यासाठी 5,000 रुपये फीस भरून, खरं तर 5,000 रुपये फीस भरण्यासाठी एमबीबीएस बीडीएस साठी सांगितलं जाते. इकडे खालच्या आयुष कोर्सेस साठी 5,000 नाही भरलं तरी सुद्धा आपल्याला ऍडमिशन एस मधून सुद्धा मॅनेजमेंट कोट्यामध्ये जाऊ शकतं. त्यानंतर बघा एकूण किती राऊंड होतात, बघा एकूण 4 राऊंड होतात. एक तर फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, मॉपअप राऊंड आणि स्ट्रे वेकेन्सी राऊंड. फर्स्ट राऊंडला फर्स्ट राऊंड म्हणलंय, सेकंड राऊंडला सेकंड राऊंड म्हणलंय आणि तिसऱ्या राऊंडला मॉपअप राऊंड का म्हटलंय, तर मॉपअप राऊंड हा जो प्रकार आहे त्याला काय म्हणायचं तर तो तिसरा राऊंड आहे खरं पाहता, तो सगळ्यात महत्वाचा आणि लास्ट राऊंड. आता लास्ट राऊंड म्हटल्यानंतर सुद्धा कधी कधी मॉपअपचे 1 आणि 2 आणि 3, 4 अशा प्रकारचे मॉपअप 1, 2, 3 अशा प्रकारचे राऊंड सुद्धा होत असतात. गव्हर्नमेंट एमबीबीएस असेल किंवा बीडीएस असेल किंवा गव्हर्नमेंट आयुष कोर्सेस मधला सगळे राऊंड हे मॉपअप राऊंड मध्ये संपतात. मग मॉपअपचा 1 राऊंड, 2 राऊंड, 3 राऊंड, 4 राऊंड होऊ शकतात. परंतु स्ट्रे वेकन्सी राऊंड गव्हर्नमेंटसाठी असत नाही. स्ट्रे वेकन्सी राऊंड त्याला आपण 4था राऊंड म्हणतो, त्याला इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असं सुद्धा म्हणतो किंवा स्ट्रे वेकन्सी राऊंड असं म्हणतो किंवा स्पॉट राऊंड असं प्रकारचे सुद्धा म्हटलं जातो. हे फक्त प्रायव्हेट सर्व कॉलेजेसमध्ये जागेवरती जाऊन आपल्याला फिजिकल फॉर्म भरावा लागतो. कॉलेजवरती ज्या ज्या कॉलेजवर सीट मॅट्रिक्स मध्ये येतं आपल्याला मॉपअप राऊंड 1, 2, 3 झाल्यानंतर आपला स्ट्रे वेकन्सी राऊंड डिक्लेअर होतो आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड मध्ये जे काही कॉलेजवरती फीस आपल्या कॅटेगरीनुसार कोणते कोणते सीट्स शिल्लक आहेत त्या ठिकाणी जाऊन आपल्याला फॉर्म भरता येऊ शकतो आणि तिथून त्या मेरिट लिस्टनुसार आपल्याला स्ट्रे वेकन्सी राऊंड मध्ये आपल्याला भाग घेता येतो. स्ट्रे वेकन्सी मध्ये भाग घेतल्यानंतर आपल्याला संपूर्ण फी भरावी लागते. कॅटेगरी वाईज जरी सीट असेल तर कॅटेगरीचा बेनिफिट आपल्याला मिळणार नाही. त्यानंतर आपल्याला महत्वाचा टॉपिक जो आहे तो प्रत्येक राऊंड मध्ये
आपल्याला रिपोर्टिंग हा टॉपिक म्हणतो. आपण रिपोर्टिंग म्हणलं तर माझे डॉक्युमेंट घेऊन नुसतं फोन करून सांगितलं तर चालते का, किंवा थोडी फी भरून घेतली तर चालते का, अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर तसं चुकीचं आहे, ते काही नाही. आपल्याला रिपोर्टिंग म्हणजे टोटल कम्प्लीट ऍडमिशन असतं हे लक्षात घ्या. पहिल्या राऊंड मध्ये जर समजा आपल्याला एखादं कॉलेज लागलेलं असेल, सगळ्याला चॉईस फिलिंग तर एकदाच आहे, म्हणजे एमबीबीएस बीडीएस एकदा आणि आयुष कोर्सेसची दुसऱ्या वेळेस असं. तर संपूर्ण एमबीबीएस बीडीएसची एका वेळेस चॉईस फिलिंग द्यायचे. त्यामुळे ते चॉईस फिलिंग मधून एखादं कॉलेज जर तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला अलॉट झालं तर ज्या लिस्टमध्ये पहिल्या राऊंड मध्ये असू दे, जर पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला एखाद्या कॉलेजचं अलॉट झालं तर त्या कॉलेजवरती जाऊन टोटल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, विद्यार्थ्याचे सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल, झेरॉक्स आणि जी कॉलेजची फीज आहे ती फीजचा डिमांड ड्राफ्ट घेऊन आपल्याला कॉलेजवरती जाऊन दिलेल्या वेळेमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं असतं. आणि सीईटी सेलकडे आपण ज्यावेळेस रिपोर्टिंग करतो त्यावेळेस त्याचं आपल्याला एक पत्र येतं ऍडमिशनचं, कशामधून झालंय, कोणतं, फीज किती वगैरे हे, आणि ते आपल्याला SMS सुद्धा येत असतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळं या ठिकाणी काय असेल बघा, कॉलेजमध्ये लिस्ट लागली तर लिस्टमध्ये झाल्यानंतर कॉलेजवरती जाऊन स्वतः स्टुडंट तिथे जावं लागेल. त्यावेळेस स्टुडंट नसून चालत नाही. डॉक्युमेंट्स ते सगळे ओरिजिनल, कलर, ब्लॅक व्हाईट, फोटो, फीजचा DD आणि सर्व गोष्टी आपल्याला घ्यायचे. आणि सर्व हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्या एका पेन ड्राईव्ह मध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणून येत असतो की जे प्रत्येक वेळेस तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरता येऊ शकतो. आपल्याला मिळालेलं जे कॉलेज पहिल्या राऊंड मध्ये आहे ते जर समजा आपल्याला मिळालं आणि आपण जर ते समजा घ्यावंच तर लागतंच. स्टेट राऊंड मध्ये आणि ऑल इंडिया कोट्याच्या राऊंड मध्ये हा मात्र फरक आहे की तिकडे पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असते, परंतु महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मध्ये मात्र कसल्याही प्रकारची फ्री एक्झिट नसते. आपल्याला एकदा कॉलेज अलॉट झालं तर दिलेल्या 7 दिवसाच्या वेळेमध्ये जाऊन आपल्याला कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग किंवा त्याला कम्प्लीट ऍडमिशन असं सुद्धा म्हणून हे करावं लागत असतं. ते जर नाही केलं तर तुम्ही प्रोसेसमधून कम्प्लीट बाहेर पडता. दुसरी गोष्ट, पहिल्यांदा ज्या वेळेला दिलेल्या वेळेमध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, मायनस मार्क असू दे, आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. चॉईस फिलिंग आपल्याला BMS MBBS देता येणार नाही, परंतु -3, -7 किंवा -20, 30 किंवा 0, 5, T, 3, 70, 30 किती पण मार्क असू द्या, कमी मार्क्स असले तरी सुद्धा आपल्याला फॉर्म एकदा भरता येतो. परत फॉर्म भरण्यासाठी मुदत मिळत नाही. कदाचित एखाद्या वेळेस पुढच्या काळात मध्ये एकदा येऊ शकते, परंतु ते त्यावेळेस मी सांगेल. परंतु पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा एकाच वेळेस तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस लिस्ट लागेल आणि सिलेक्शन लिस्टमध्ये आपलं नाव असेल तर आपल्याला पहिल्या कॉलेजला मिळालेलं असेल तर त्या कॉलेजवरती जाऊन त्याचा फीजचा डिमांड ड्राफ्ट आणि विद्यार्थी घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि सर्व गोष्टी घेऊन ऍडमिशन प्रोसेस त्या 7 दिवसामध्ये जाऊन कॉलेजवर जाऊन प्रत्यक्ष ऍडमिशन घ्यावं लागत असतं. मला हे कॉलेज मान्य नाही तर तुम्ही प्रेफरन्स दिलाच कशाला, असाही प्रश्न समोर येतो. त्यामुळं तुम्हाला ती कॉलेजचं ऍडमिशन घ्यावंच लागतं. नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसमधून बाहेर पडता आणि तुम्हाला काही परत करता येत नाही. परंतु स्टे वेकन्सीमध्ये तुम्ही इलिजिबल असता, हे लक्षात घ्या. त्यामुळे कधी कधी इन्स्टिट्यूशन कोटा, NRI कोटामध्ये चुकून आपलं चॉईस फिलिंग होतं आणि आपल्याला कॉलेज अलॉट होतं आणि आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला फी अव्वाच्या सव्वा सांगितली जाते. त्यावेळेस आपल्याला ऍडमिशन आपलं कॅन्सल होतं आणि आपण प्रोसेसमधून बाहेर पडतो. परंतु तुम्ही स्टे वेकन्सी राऊंडमध्ये इलिजिबल असता. त्याची इलिजिबिलिटी लिस्ट सुद्धा स्टे वेकन्सी राऊंडच्या अगोदर आपल्याकडे येत असते. प्रेफरन्स देताना कसं द्यायला पाहिजे तर हायर टू लोअर द्यायचं. आपल्याला मिळतंय काय हे बघायचं नाही. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहे ते सगळे कॉलेजची लिस्ट बनवायचे आणि हायर पासून टू लोअर पर्यंत द्यायचंय. माझ्या मार्क्सनुसार काही कॉलेजेस आहेत तेच देऊ का, ते वर दिलं तर काय होईल, कदाचित मला 560 मार्क आहेत, मला चंद्रपूर मिळणार आहे किंवा गोंदिया मिळणार आहे तर तेच वरती देऊ का, काही फरक पडत नाही. तुम्ही शेवटी जरी गोंदिया दिलं असेल तरी सुद्धा आणि एखाद्यानं 2 नंबरला दिलेलं असेल तरी सुद्धा चॉईस फिलिंग हे आपण हायर टू लोअर द्यायचे. हे देत असताना वरून खाली आपण चेक करा की पहिला नंबरचं कॉलेज जर मिळालं आणि आपण जर घेणार नसेल किंवा आपण त्या कॉलेजवर जाणार नसेल तर ते चॉईस फिलिंग देऊ नका. ज्या कॉलेजमध्ये जायचंय, जे आपल्याला कोर्स कंप्लीट करायचा आहे त्या कॉलेजमध्येच कोडचा कोड आपल्याला द्यायचा आहे. लक्षात घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, MBBS BDS राऊंड होतो, आपल्याला MBBS मिळते वाटतं म्हणून आपण BDS देत नाही आणि ऐनवेळेस परत BDS आपल्याला घेता येत नाही. तर सर्व कॉलेजेस टाकून खाली BDSचं कॉलेज एखादं टाकलं तर कॉलेज BDSचं आपल्याला मिळू शकतं. ते मात्र कॉलेजवरती जाऊन BDSचं ऍडमिशन घ्यावं लागतं. पुन्हा चॉईस फिलिंग घेता येत नाही. आणि तुम्ही म्हणणार की आपण आत्ताच ठरवलं आणि आता फक्त MBBSचे चॉईस फिलिंग दिल्यानंतर जर नाही मिळालं तर आपण BDSचा चॉईस देऊ, तर तशा प्रकारचे आपल्याला सुविधा उपलब्ध नाही, हे लक्षात घ्या. ऑप्शन्स फिलिंग्स वरती हायर टू लोअर द्या, मॅक्झिमम चॉईस फिलिंग द्या, कमी चॉईस फिलिंग देऊ नका.
कदाचित कमी दिलं तर आपलं सिलेक्शन होणार नाही. सिलेक्शन झाल्यानंतर ऍडमिशन प्रोसेसवरती जावं लागतं. त्या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया, अर्धी फीज वगैरे किंवा नाही तर संपूर्ण फीज घेऊनचा डिमांड ड्राफ्ट, त्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट चालत नसतं. स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर तुम्ही भरून देणार असेल तर ऑनलाईन पेमेंट चालतं, म्हणजे ते कॉलेज फायनल होतं आणि स्टेटस नंतर मात्र तुम्ही प्रोसेसमधून बाहेर जात नाही. डिमांड ड्राफ्टच का, चेक का चालत नाही, कॅश का चालत नाही किंवा UPI पेमेंट का चालत नाही, तर याचा महत्वाचा मुद्दा डिमांड ड्राफ्ट हे असा असतो की त्या चेक त्या कागदामध्ये पैसे असतात, ते आपण घेऊन येऊन परत मोडू शकता. आपल्याला दुसरं कॉलेज मिळाल्यानंतर तुम्ही UPI पेमेंट केलं तर ते परत पेमेंट करायला वगैरे मॅनेजमेंट कडून किंवा सरकारकडून तुम्हाला पेमेंट शक्य होत नाही. त्यामुळे स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरणारच असेल आणि तुम्ही कॉलेज फायनल करणार असाल तर प्रोसेसमधून बाहेर पडता, त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन पेमेंट केलं तरी चालू शकतं. एवढं महत्वाचा मुद्दा. बऱ्याच वेळा डिमांड ड्राफ्ट लागणार हे लक्षात घ्या. चेक चालत नाही. काही कॉलेजेस चेक अवेलेबल असेल तर कधी कधी सरकार सुद्धा चेक घ्या असं सुद्धा म्हणतं, वेळ कमी असेल तर त्यावेळेस ती गोष्ट अवेलेबल असू शकते, पण चेक चालत नाही असं आपल्याला सुरुवातीला तूर्त तरी लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की स्टेटस रिटेन्शन फॉर्म मात्र प्रत्येक ठिकाणी कॉलेजमध्ये जर एखादं ऍडमिशन मिळालेलं असेल तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देणार आहे का किंवा प्रोसेसमध्ये राहणार आहे का हे विचारलं जातं. स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पुढच्या प्रोसेसला ब्रेक लागतो, म्हणजे तुम्ही त्यातून बाहेर पडता आणि संपूर्ण प्रक्रियेतून बाहेर पडता आणि तुमच्या पुढच्या राऊंडमध्ये त्याचा विचार केला जात नाही. दुसरी महत्वाचा मुद्दा म्हणजे जर स्टेटस आपल्याला मिळालेलं कॉलेज जर टॉपचं असेल आणि मला पाहिजे तेच मिळाले, आपल्याला पुढच्या प्रोसेसमध्ये जायचंच नाही किंवा एकच नंबरचं कॉलेज आहे आणि तेच मला मिळालेलं असेल तर मात्र आपल्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला काय नाही भरला काय काही हरकत नाही, आपल्याला दुसरं कॉलेज मिळणारच नाही, कारण वरती त्याच्या कॉलेज कोणतं असतच नाही. त्यामुळे आपल्याला 17 नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर भरून दिला तर ते कॉलेज फायनल होईल. त्याच्यावर वरचे कॉलेजेस तुम्हाला परत मिळणार नाहीत आणि पुढच्या कॉलेजमध्ये स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिलाय असं म्हटलं जातं आणि तुम्हाला तेच कॉलेज राहतं, तुमचं ऍडमिशन फायनल होतं आणि प्रक्रियेतून तुम्ही बाहेर पडत असता. स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला नाही आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही विचार करायला गेला आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर समजा आपल्याला कॉलेज तेच राहिलं आणि किंवा दुसरं आलं तर मात्र पहिल्या कॉलेजवरती सगळे डॉक्युमेंट्स घेऊन डिमांड ड्राफ्ट बँकेत जाऊन मोडून नवीन कॉलेजचा डिमांड ड्राफ्ट घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन दिलेल्या वेळेमध्ये जाऊन कॉलेजवरती दुसऱ्या द्यायचं आहे आणि त्या कॉलेजवरती जाऊन आपली ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ही सीईटी सेलकडे कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन करायचे. ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ठरवू शकता की स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा आहे का. त्यावेळेस फॉर्म भरून दिला तर तुम्ही पुढच्या मॉकअप राऊंडमध्ये वगैरे इलिजिबल राहत नाही. तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून नाही दिला तर पुढच्या प्रक्रियेमध्ये तुमचा विचार केला जातो. ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि त्याला जर समजा दुसऱ्या राऊंडमध्ये तेच कॉलेज राहिलं तर तेच कॉलेज राहिलं म्हणायचं, त्यांनी काही करायचं गरज नाही आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म पुन्हा दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आपण भरून देऊ शकतो त्या वेळेमध्ये जर असेल तर. अशा प्रत्येक रिस्पेक्टिव्ह राऊंडमध्ये आपल्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून पाठीमागच्या प्रोसेसमधला सुद्धा कॉलेज मिळालेलं असलं तरी स्टेटस रिटेन्शन फॉर्म या प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला त्या वेळेमध्ये जाऊन देता येऊ शकतो. आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये काहीच मिळालं नाही तर आपण काय करावं, तर काही करायचं नाही, दुसऱ्या राऊंडची वाट बघायची आणि त्या दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालं तर मग जॉईन करायचं. दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काहीच नाही मिळालं तर आपण काही करायचं नाही, तिसऱ्या राऊंडची वाट पाहायची. आपल्याला चॉईस इज नॉट अवेलेबल अशा प्रकारचं येत असतं. एकंदरीत सर्व स्टेट कॉलेज आपलं जे काही काउन्सिलिंग आहे महाराष्ट्राच्या सीईटी सेलचे जे काही थ्रू चालणारी जी प्रोसेस आहे त्या संदर्भातल्या सर्व प्रक्रियेची माहिती आपल्याला मिळाली असं वाटतं. कोणतेही प्रश्न शिल्लक राहिले नाही. आपले काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवू शकता, त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ बनवू शकतो. एकंदरीत इत्थंभूत माहिती ही आपली जी व्हिडिओची आहे ती सगळ्या आपल्या इतर मित्रांना किंवा आपल्या ग्रुपवर शेअर करा की जेणेकरून त्यांना काही क्वेश्चन्स येणार नाही. तुम्हाला काही पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा अवेलेबल आहे. कदाचित पेड काउन्सिलिंग प्रोग्राम आपल्याला घ्यायचा नसेल तर आमचे प्रेफरन्सेस लिस्ट वगैरे किंवा काही क्वेश्चन्स असतील तर त्याच्यासाठी सुद्धा पेड सर्व्हिसेस आमच्याकडे अवेलेबल आहे आणि आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं बुक सुद्धा आपण घेऊ शकता आणि त्याची सुद्धा गाईड्स घेऊ शकता. तुम्हाला एखाद्या कोर्सचा जर समजा चॉईस फिलिंग घ्यायचा असेल किंवा प्रेफरन्सेस घ्यायचे असतील तर त्याची आयडियल चॉईस फिलिंग मेरिटनुसार किंवा अकॅडमिकनुसार UG/PG लेवलनुसार किंवा रिव्ह्यूजनुसार किंवा फी स्ट्रक्चरनुसार असे काही असतील तर तशा प्रकारची
जी काही पेड तुम्हाला लिस्ट सुद्धा आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुढे पेस्ट करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ती घेऊ शकता. आमचं बुक सुद्धा फिजिकल पाहिजे असेल तर आम्हाला बुक पाहिजे म्हणून आमच्या खाली वरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती जर समजा तुम्ही पाठवलं तर आम्ही बुक तुम्हाला पोस्टाने तुमच्या घरपोच सुद्धा करण्याची व्यवस्था करू. एवढंच या निमित्तानं बोलून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या दसऱ्याच्या शुभेच्छा. दसरा संपलेलाच आहे, तर आपल्या सर्व प्रोसेसमध्ये आपल्याला प्रत्येक मार्ग सुकर व्हावा अशा प्रकारची शुभकामना ईश्वरचरणी व्यक्त करून आजचा व्हिडिओ आपण संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.